धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील पानबारा गावाजवळ दिनांक 11 ऑक्टोबर रोजी दुपारी 11 वाजेच्या दरम्यान झालेल्या एका भीषण अपघातात 17 मेंढ्या जागीच ठार झाल्याची घटना घडली। मेंढ्यांचा कळप महामार्गावरील पानबारा गावाजवळून जात असताना दहिवेलहून विसरवाडीच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या ट्रक क्रमांक GJ 20V4159 या ट्रकच्या धडकेने वजदरा तालुका साक्री येथील रहिवासी गोपाल महारू हालवर यांच्या मालकीच्या 20 मेंढ्यांना चिरडलं गेलंय। या दुर्घटनेत 17 मेंढ्यांचा जागीच मृत्यू तर 4 ते 5 मेंढ्या जखमी झाल्या आहेत। अपघाताची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक देविदास बडगुले, पोलीस कॉन्स्टेबल रामचंद्र ठाकरे आणि पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून ट्रक चालकास नागरिकांच्या मदतीने पकडण्यात आले आहे। पुढील तपास पोलीस करीत आहेत। धुळे-सुरत महामार्गाची दशा बघून सर्वांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। साक्रीकडनं ट्रक येत होता, मेंढ्या रस्त्याने येत होत्या। रस्त्यामधून येताना डायरेक्ट ट्रकवाल्याचा ब्रेक न लागल्यामुळे 20 मेंढ्यांचं नुकसान झालं। त्याला शासनाने लवकरात लवकर भरपाई द्यावं। हे आमचा समाज एकदम गरीब समाज आहे। यात आमचे कर्तव्यदक्ष आमदार मंजुळाताई गावित यांनी देखील फोन लावला साबळे साहेबांना। साबळे साहेबांनी डॉक्टरांची टीम बोलवली, पंचनामा वगैरे झाला आहे, पण त्वरित या गरीब माणसांना त्वरित भरपाई मिळण्याबाबत, कारण आमचा समाज एवढा अत्यंत गरीब समाज आहे। कारण 4 महिने पावसाळा संपल्यानंतर आम्ही गुजरातकडे मेंढ्या चारण्यासाठी जातो आणि बाकी उन्हाळ्यामध्ये पूर्ण गुजरातमध्ये आमच्या मेंढ्या असतात। त्यानंतर साक्रीकडनं मेंढ्या येत असताना नवापूरकडे जात असताना रस्त्यामध्ये मेंढ्या आमच्या चिरडल्या। दादा किती मेंढ्या गाभण होत्या? जवळपास 17 मेंढ्या गाभण होत्या आणि त्यात 2-1 मादे होते आणि 4-1 लंगड्या करून टाकल्या आणि 17 मेंढ्या जागेवर ठार करून टाकल्या आणि मेंढ्यांच्या पोटांमध्ये 2-2 बच्चे होते।